नैतिक व सामाजिक शिक्षण, चारित्र्य विकास, तत्त्वज्ञानाचे सार, भाषा सौंदर्य, प्रेरणा आणि मार्गदर्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मरणशक्ती व आकलनशक्ती वाढवणे या सर्व क्षेत्रांमध्ये संस्कृत सुभाषितांचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. असंच एक संस्कृत सुभाषित आज आम्ही सादर करत आहोत. सादर करते आहेत यामिनी वेलणकर. चला ऐकू तर एक अर्थवाही संस्कृत सुभाषित. आपण मराठीत नेहमी म्हणतो की आळस हा माणसाचा शत्रू आहे. एखादी व्यक्ती ही खूप बुद्धिमान व सर्जनशील असेल पण कृतिशील नसेल तर त्या व्यक्तीकडे असलेल्या त्या गुणांचा काहीही उपयोग होत नाही. मनुष्यामधील गुण व कृती यांची जोपर्यंत सांगड घातल्या जात नाही तोपर्यंत तो मनुष्य यशस्वी होऊ शकत नाही. याच अर्थाचे एक संस्कृत सुभाषित मी आपल्या समोर सादर करीत आहे. यस्वकर्मणि दक्षोऽस्ति स वै लोके प्रतिष्ठितः नालस्येन न संशयः नश्यन्त्यर्था नरेषु हि. जो आपल्या कार्यात निपुण आणि सक्रिय आहे त्याच व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा प्राप्त होत असते. आळसामुळे मनुष्याची संपत्ती नष्ट होत असते. म्हणून प्रत्येकाने क्रियाशील असणे गरजेचे आहे. धन्यवाद.